Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. And I hope you all are doing good and great. आज मला काही हेल्दी स्प्रेड्स तयार करायचे होते, तर म्हणून म्हटलं की चला तुमच्यासोबतसुद्धा एक खूप इझी यूजफुल अशी रेसिपी शेअर करावी. तर आजकाल मार्केटमध्ये खूप प्रकारचे स्प्रेड्स सहज मिळतात, पण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज असतात, जास्त मीठ असते, कुठलं ऑइल असू शकते, वी डोंट नो. सो त्यामुळे असे स्प्रेड्स हे घरीच बनवले तर ते जास्त हेल्दी आणि फ्रेश असतात. तर आज मी बनवत आहे हमस. ही एक मिडल ईस्टमधील खूप अशी फेमस डीप किंवा स्प्रेड आहे. तर मी ही तयारी आज करूनच ठेवते आहे, कारण उद्या मला फलाफेल पिटा ब्रेड प्लॅटर असं बनवायचं आहे. तर फलाफेल पिटा ब्रेड आणि हमस याचं कॉम्बिनेशन हे खूप छान लागतं. हमस मुख्यतः काबुली चना म्हणजे व्हाईट चिकपीसपासून बनवला जातो. प्रोटीनने भरपूर असतो आणि खूप पौष्टिक असा असतो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही रेसिपी खूपच इझी आहे आणि फार कमी साहित्यामध्ये तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम काबुली चणे हे 8 ते 9 तास भिजू घालायचे आहे. त्यानंतर ते छान कुकरला लावून उकडून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता की काबुली चण्याची एक लेयर, त्याची स्किन जी ती काढून टाकायची इफ पॉसिबल. त्याने होतं असं की जेव्हा आपण हमस बनवतो तर ते क्रीमी टेक्स्चरचं आणि सॉफ्ट असं बनतं. तर सर्वप्रथम आपल्याला ताहिणी तयार करून घ्यायची आहे. तर त्यामध्ये रोस्ट केलेले तीळ असे करून घ्यायच्यात, मिक्सरला लावून घ्यायच्यात आणि त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे. तर हे बघा, ही आहे ताहिणी. तर आता ऑलिव्ह ऑइल हे जर तुम्ही या रेसिपीसाठी यूज करत असाल ना, तर याची टेस्ट जी आहे ती डबल होते. ऑथेंटिकली या रेसिपीमध्ये ऑलिव्ह ऑइल हेच जातं, पण माझ्याकडे इथे अवेलेबल नव्हतं, सो मी साधं अगदी रिफाईंड ऑइल इथे घातलं आहे. कुठलंही ऑर्डर ऑइल म्हणजे ज्याचा अगदी स्मेल असं येतो, समजा मोहरीचं तेल वगैरे इथे नाही वापरायचं आहे, कारण त्याचा स्मेल येतो. सो कुठल्याच ऑइलला असा स्मेल नसणारं असं ऑइल तुम्हाला यूज करायचं आहे. सो बेस्ट तुम्ही रिफाईंड ऑइल हे यूज करू शकता. आता हे ताहिनी जे आहे ते सुद्धा वेगळं असं स्प्रेड आहे, तुम्ही ते सुद्धा बाजूला करून ॲज अ स्प्रेड म्हणून यूज करू शकता. पण आता इथे हमसचा हा बेस म्हणू शकता. तर त्यामध्ये ताहिनी, लसूण, लिंबाचा रस, मीठ, थोडंसं पाणी, जे काबुली चण्याला आपण उकळवताना जे पाणी जे आहे ते थोडंसं वेगळं ठेवायचं. म्हणजे जेव्हा आपल्याला वाटेल की आता हमस हे थोडं थिक वाटतं तर त्यामध्ये ते थोडं थोडं घालून असं ब्लेंड करून घ्यायचं आणि त्याची स्मूथ आणि क्रीमी अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. परत एकदा सांगते, मिक्सरमध्ये छान जारमध्ये उकडलेले चणे घालायचे, त्यामध्ये लसूण, ताहिनी, लिंबाचा रस, मीठ आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी नाहीच वापरा असं मी म्हणेल. आणि आता हे बघा, हे या टेक्स्चरला आलं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आणि ते म्हणजे आईस क्यूब.
आता या आईस क्यूबनी या हमसला एवढं छान क्रीमी आणि स्मूथ असं टेक्स्चर येतं. तर तुम्ही ते आता इथे बघालच पुढे व्हिडिओमध्ये. आणि इथे मी लिंबाचा रस विसरले होते ॲक्च्युली, सो या पॉईंटला मी इथे ॲड केलेला आहे. आणि हे बघा आता की हे किती छान असं क्रीमी आणि स्मूथ असं टेक्स्चरचं हमस इथे रेडी झालेलं आहे. जर हमस हे तुम्हाला जास्तच थिक असं वाटत असेल, घट्टसर, तर त्यामध्ये थोडंसं काबुली चण्याचं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे किंवा ऑलिव्ह ऑइल घालून तुम्ही पुन्हा ब्लेंड करा. ते सुद्धा एक दुसरं ऑप्शन आहे. तर तयार झालेला हमस हे एका छान एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे. वरून थोडंसं ऑलिव्ह ऑइल हे असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. पेप्रिका तुम्ही गार्निश करू शकता तुमच्याकडे असेल अवेलेबल तर. आणि हा छान प्रकारे असा तुमचा हेल्दी आणि क्रीमी हमस स्प्रेड रेडी आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्प्रेड हा होममेड असल्यामुळे प्रिझर्वेटिव्स फ्री आणि अगदी असा फ्रेश असतो. तर त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. घरी बनवलेला हमस हा तुम्ही 3 ते 4 दिवस सहज फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. मी म्हणेल की त्यापेक्षा जास्ती दिवस असा नकाच ठेवू. त्यामुळे होतं काय की अचानक काही स्नॅक्स बनवायचे असतील, गेस्ट आली असेल किंवा हेल्दी काही अशी खाण्याची इच्छा झाली असेल, पराठ्यांवरती ॲज अ स्प्रेड म्हणून तुम्ही छान उपयोगी हा येतो. तर फक्त फ्रीजमधून काढायचं आहे. पिटा ब्रेड, टोस्टेड ब्रेड किंवा रॅप्स ऑर व्हेजिटेबल स्टिकसोबत तुम्ही सर्व करू शकता. तुम्हाला हवं असेल तर या हमसमध्ये थोडेफार बदलही तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल जसं आपण रोस्टेड रेड पेपर हमससुद्धा बनवू शकतो. बीटरूट हमससुद्धा करू शकतो. बीटरूटचा छान जो रेसिड्यू आहे तो तुम्ही ह्या हमसमध्ये ॲड करायचा आणि झालं तुमचं बीटरूट हमस रेडी. स्पायसी हमस असं वेगवेगळे फ्लेवरसुद्धा तुम्ही रेडी करू शकता. त्यामुळे एकाच बेस रेसिपीपासून असे अनेक प्रकारचे स्प्रेड असे बनवू शकता. नेक्स्ट स्प्रेड आणि तो म्हणजे मिंट, कोरिएंडर, कॅशू, ग्रीन चटणी. तर ही चटणी खूप फ्रेश, चविष्ट आणि बहुउपयोगी आहे. तुम्ही ती सँडविचमध्ये स्प्रेड करून वापरू शकता, पराठ्यांसोबत, जेवणासोबत, सॅलेडवर ड्रेसिंगसाठीही वापरू शकता. आणि त्यामुळे फ्रीजमध्ये अशी चटणी रेडी असली की पटकन काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खाणं खूप इझी होतं. तर ही चटणी बनवायला सोपी आहे आणि काही मिनिटात तयार होते. चला तर मग एकदा सांगते की यामध्ये मी काय काय यूज केलेलं आहे. 1 कप ताजी कोथिंबीर इथे मी वापरली आहे. 1/2 कप पुदिन्याची पानं घेतली आहे. 8 ते 10 काजू घेतले असतील. 1 अशी हिरवी मिरची घेतली आहे. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून लिंबाचा रस त्याच्यामध्ये घातला आहे. चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी. तर पाणी म्हणून तुम्ही आईस क्यूबसुद्धा वापरू शकता. लिंबाचा रस असल्यामुळे एक्स्ट्रा पाणी असं घालून तुम्हाला हे ब्लेंड करायची गरज नाही. तर हे सगळं घालूनच छान स्मूथ पेस्ट होईपर्यंत याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. तर यामध्ये काजू घातल्यामुळे चटणीला हे खूप छान क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि टेस्टही खूप छान रिच अशी लागते. तर तुमची फ्रेश आणि फ्लेवरफुल मिंट कोथिंबीर काजू चटणी अगदी मिनिटात रेडी. तर ही चटणी तुम्ही सँडविच, रॅप्स, पराठे, स्नॅक्स किंवा सॅलडसोबतही वापरू शकता. आता मी तुम्हाला अजून एक उपयोगी अशी तयारी सांगणार आहे जी मी नेहमीच आधी फ्रीजमध्ये करून ठेवते. ते म्हणजे जिंजर गार्लिक पेस्ट. खरं तर ही एक प्रकारची भाजीसाठी वाटणच म्हणू शकतो. आपण रोजच्या स्वयंपाकात आले लसूण वापरतो, तर यामुळे ही पेस्ट आधीच करून ठेवली की भाजी, आमटी किंवा कुठलाही करीसाठी तुम्ही ही सोयीची पडते आणि स्वयंपाकही पटकन असा होतं. तर मी ही पेस्ट थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते म्हणून म्हटलं शेअर करावं तुमच्यासोबत. तर इथे वापरलेलं साहित्य म्हणजे आले, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरं, थोडंसं तेल आणि मीठ. तर मिक्सर जारमध्ये आले, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि जिरं घालायचं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. आता हे सगळं छान ब्लेंड करून घ्या. बघा कशा पद्धतीने हे छान ब्लेंड झालं आहे. तर इथे तेल आणि मीठ हे एका नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हसारखं काम करतात. त्यामुळे ही पेस्ट अशी पटकन काळी पडत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवली तर आरामात 4 ते 5 दिवस अशी एकदम फ्रेश राहते. भाजी करताना फक्त 1 चमचा ही पेस्ट घातली तरी छान मस्त फ्लेवर येतो आणि रोज आले, लसूण वेगवेगळं सोलणं, चिरणं याचीही गरज पडत नाही. तर तुम्ही जर अजूनही साधी जिंजर गार्लिक पेस्ट बनवत असाल तर हा एक छोटासा बदल नक्की करून बघा. स्वयंपाक अजून सोपा आणि चविष्ट असा होईल. आणि हो, याला छान अशा एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं आहे बरं का, म्हणजे ओला हात वगैरे लावायचा नाही. काचेच्या बरणीमध्ये ठेवत असाल तर बेस्ट टू बेस्ट.
त्यानंतर मी थोडासा चिवडा देखील बनवून घेतला, कारण कधी कधी संध्याकाळी अचानक अशी भूक लागते आणि तेव्हा पटकन काहीतरी हलकं फुलकं स्नॅक्स खायला मिळालं तर खूप चांगलं वाटतं. तर अशा वेळी घरचा चिवडा खूप उपयोगी पडतं. फक्त एका डब्यात काढून घ्या आणि चहा कॉफीसोबत छान लागतो. बाहेरचे रेडीमेड स्नॅक्स खाण्यापेक्षा घरचा चिवडा हा खूप छान आणि हेल्दी असा पर्याय असतो. तर खरं सांगायचं तर फराळामध्ये चिवडा आणि चकली हे 2च पदार्थ मला खूप आवडतात. त्यामुळे वेळ मिळाला तर मी त्या आधीच बनवून ठेवते. घरचा चिवडा असला की संध्याकाळचे स्नॅक्स, प्रवासासाठी किंवा छोट्या भुकेसाठीही छान उपयोगी येतो. त्यानंतर इंडिया होता आणि त्यांनी मलाही बोलावलं होतं. मग काय मस्त गप्पा, पाणीपुरी आणि सोबत मॅच. अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आणि इतकी पाणीपुरी खाल्ली की त्यानंतर डिनरचं तर काही